ते 18 महिने होऊनही ते आम्हाला अजून देण्यात आलेले नाही आहे। आमचं मागच्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण बंद करण्यात आलं आहे। यामुळे आज आम्ही आमरण उपोषणावरती बसलेलो आहोत आणि आमची मागणी आहे की आम्हाला नागपूर फ्लाइंग क्लबकडून दुसरीकडे हस्तांतरित करण्यात यावं आणि जोही आमचा आत्तापर्यंतचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्यात यावी। कारण इथे कोणी म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थी काही ना काही डिग्री वगैरे सोडून कोणी जॉब वगैरे सोडून आलो आहे। सो हे CPL ट्रेनिंग कंप्लीट करणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि तेच आमची मागणी हेच आहे की आता हस्तांतरित करण्यात यावं आणि आमची भरपाई देण्यात यावी। काय सांगाल आपण? सर्वात प्रथम तर महाराष्ट्राची ही भूमी आहे जिथे सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठी शेणाचे गोळे स्वतःच्या अंगावर सहन केले होते आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मुलींना आमरण उपोषणावर बसावं लागत आहे। हे समजून येते की ही सरकार महिलांच्या शिक्षणाविरोधात आहे, मुलांच्या शिक्षणाविरोधात आहे। आज आपण बघू शकतो विद्यार्थ्यांचं भविष्य हे वाऱ्यावर आलेलं आहे। जे प्रशिक्षण पायलट प्रशिक्षण हे 200 तासाचं असायला हवं, ह्यांना फक्त आणि फक्त 10 ते 18 तास हे प्रशिक्षण मिळालेलं आहे आणि हे जे विद्यार्थी आहे सगळे ते आमरण उपोषणावर अन्न पाणी त्याग करून बसलेले आहे। जर काय ह्यांना काही झालं तर याचं सर्वस्व जबाबदार कोण घेणार हे एक सगळ्यात मोठी प्रश्नचिन्ह या सरकारवर आहे। लवकरात लवकर यांचं ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा OBC युवा अधिकार मंच हे टोकाची भूमिका घेतील आणि याचा सर्वस्व जबाबदार सरकार राहतील। ज्या प्रकारे VJNT, SBC, OBC हे विद्यार्थी आज इथे बसलेले आहेत यांना लवकरात लवकर न्याय मिळावे यासाठी आम्ही OBC युवा अधिकार मंच तर्फे सुद्धा हे निवेदन जे आहे ते सरकारला देणार। आपले मंत्री जे आहे OBC मंत्री आहे त्यांना देणार आणि महाज्योतीला देणार। तू पण उपोषणाला बसली आहे, हो काय सांगशील? आमचं जे 6 महिन्यापासून जे काही आमचं नुकसान होत आहे त्याची जबाबदारी कोण घेणार हा खूप मोठा प्रश्न पडला आहे आमच्या सर्वांवर। याचे सगळे आता जे काही नुकसान झालं आहे आमचं ते याच्यासाठी जबाबदार फक्त महाज्योती आणि सरकार असायला पाहिजे हेच। आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आमरण उपोषण करणार आहोत। तुम्ही या मागण्या घेऊन याच्या आधी कोणाला भेटले? हो, मंत्र्यांना सगळ्यांनाच भेटून झालंय आमचं, पण त्यांचं काहीच याच्यावर हे नाही झालंय, प्रतिक्रिया काहीच झाली नाही आहे। तर त्यामुळे आम्हाला आता ही ठोस उपोषणाला बसावं लागले। तू काय सांगशील? मी सानिका निमजे आहे, मी पण इथे पायलट ट्रेनिंगसाठी आलेली आहे महाज्योतीतर्फे। यांनी 18 महिन्याची कालावधी दिली होती आम्हाला प्रशिक्षणासाठी, पण ते अद्याप अजूनही पूर्ण झालेली नाही आहे। म्हणून आम्हाला हे ठोस पावलं उचलावे लागले आणि आम्ही या आमरण उपोषणाला बसलेलो आहे। तर पायलटचं ट्रेनिंगसाठी विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत। आपण बघितलं आहे की आजपर्यंत विविध संघटना वगैरे बसतात आंदोलनासाठी, पण आज पहिल्यांदाच भारताच्या इतिहासात पायलट ट्रेनिंग घेणारे पोरं आज रस्त्यावर संविधान चौकात बसले आहे आंदोलनावर। काय सांगाल मॅडम, काय आंदोलन? पायलट ट्रेनिंगचे जे प्रशिक्षणार्थी आहे ते आजपासून 1 तारखेपासून अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषणावर बसले आहेत सकाळपासून, पण अजूनही कोणी दखल घेतलेली नाही। विद्यार्थी आहे तर विद्यार्थीचं भविष्य आता वाऱ्यावर आहे, तर आपण विद्यार्थ्यांकडूनच त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। काय नाव आहे तुझं? माझं नाव भक्ती पाटील आहे। आम्ही सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषणाला बसलोय अन्न पाणी त्यागून। अजून एकानेही अन्न किंवा पाणी पिलेले नाही आहे आणि अजून कोणी आमच्या मागणीवरती काही आम्हाला ठोस उत्तर दिलेले नाही आहे। फक्त आश्वासन देऊन गेली तर बाकी बसा, आम्हाला वाऱ्यावरती सोडलेलं आहे। तर हेच म्हणेल की आमची प्रशासनाने मागणी पूर्ण करावी, यावं, आमच्याशी चर्चा करावं आणि मागणी पूर्ण करावी। काय मागणी आहे आपली? नागपूर फ्लाइंग क्लब प्रशिक्षणासाठी यशस्वी ठरल्याने आमचे प्रशिक्षण दुसऱ्या कुशल व प्रतिष्ठित फ्लाइंग क्लबला हस्तांतरित करावे व जो आमचा 24 महिन्यांचा कालावधी वाया गेलेला आहे त्यामुळे आम्हाला नोकरीची संधी मिळणार नसल्याकारणाने अधिकच्या आमच्या टाईप रेटिंगची सुद्धा प्रशिक्षणाची जबाबदारी महाज्योतीने घ्यावी व
आता 24 महिन्यांमध्ये विद्यार्थी जर कमवायला लागले असते तर विद्यार्थ्यांना पायलटचा पगार मिळाला असता व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढून ते 50,000 ते 1 लाख दरम्यान करण्यात येईल. मी माझं कॅम्पस प्लेसमेंट सोडून ही संधी महाज्योतीची संधी बघून हे ट्रेनिंग जॉईन केलेलं होतं, परंतु इथे माझा करिअरचा मौल्यवान वेळ वाया चाललेला आहे. ट्रेनिंग कधी पूर्ण होईल याचं आश्वासन महाज्योतीने आता आम्हाला द्यायला पाहिजे. तू आपली जॉब सोडून आली आहे आणि गरीब थोडं तुझ्या पहिले परिवाराबद्दल सांग काय होतं आणि मग तू कसं हे जर्नी केली? जर्नी म्हणजे माझं नाव स्नेहल करणार. मी माझ्या ग्रॅज्युएशन नंतर मला जॉब लागला होता, तर मला 2 ऑपॉर्च्युनिटी होत्या. एक मी जॉब जॉईनही केला होता, त्यानंतर ही ऑपॉर्च्युनिटी आली की हे एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मला कधी भेटणार नाही, त्या हिशोबाने खूप आशेने जॉईन केलं होतं. आता ही परिस्थिती ओढवली की मी इथे उपोषणाला बसलेली आहे. मी सानिका निंजे. आम्ही सकाळपासून इथे बसलेलो आहे उपोषणाला, तरी कोणी अजून आमच्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे. तर सगळ्यांनी तेच. काय सांगाल दादा, तुम्ही पण आज बसले आहात उपोषणावर? मी जयेश देशमुख सकाळपासून इथं बसतो आहे. आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होईल. मी स्वप्नील युवराज चव्हाण. आम्ही इथे आज दिनांक 1 ऑक्टोबर 2024पासून आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आमच्या मागण्या अशा आहेत की आमचं जे प्रशिक्षण आहे नागपूर फ्लाईंग क्लबकडे, हे प्रशिक्षण महाज्योतीने इतर फ्लाईंग क्लबकडे हस्तांतरित करून आम्हाला योग्य ते प्रशिक्षण लवकरात लवकर द्यावे. दुसरी मागणी म्हणजे आमचा आतापर्यंत जो काही खर्च किंवा जो काही नुकसान झालेलं आहे